अंबाई ब्रिक्स आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाच्या कथित व्यवसाय विरोधी धोरणाच्या निषेधार्थ मागील 5 दिवसापासून प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे। मात्र प्रशासनाकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने व आंदोलकांना अद्याप न्याय न मिळाल्याने हे आंदोलन आता उग्र आणि निर्णायक वळणावर पोहोचले आहे। आंदोलकांनी रतन इंडियाची कोळसा वाहून नेणारी मालगाडी रोखत तीव्र निषेध नोंदवला। राखेच्या निविदा प्रक्रियेत रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाने नियमांची सर्रास पायमल्ली करत लघु व सूक्ष्म उद्योजकांना जाणीवपूर्वक वगळण्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे। या अन्यायकारक धोरणामुळे भविष्यात अधिक वीटभट्टी उद्योजक आणि वाहतूकदारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते असा इशारा यावेळी देण्यात आला। आम्ही सर्वजण ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि अंबाई ब्रिक्स आमच्यावर असा अत्याचार होत आहे की रतन इंडियानी आमचं जे लोकलचं जे राखेचं जे 20% असते ते आम्हाला देण्यास नकार केलेला आहे आणि ओपन टेंडर काढलेला आहे। ओपन टेंडरमध्ये 125च्या वर जो बोली बोलेल म्हणजे 250 रुपयापर्यंत टनापर्यंत राख हे विकण्याचं षडयंत्र करत आहे आणि आम्ही लोकल लोक हे 250 रुपये टन राख घेऊ शकत नाही। आमच्यावर उपासमारी येईल याकरिता आम्ही सर्वजण या रेल्वे रोडवर बसलेलो आहे। आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही येथून उठणार नाही। मागील 5 दिवसापासून लोकलच्या संदर्भात लोकल राखेच्या संदर्भात आमचं आंदोलन सुरू आहे। भारत सरकारच्या जिहारानुसार 20% राख ही राखीव असायला पाहिजे लोकल लोकांसाठी आणि जर या ठिकाणी आज भाववाढ झाली तर त्याचा प्रश्न चालक मालक असोसिएशन ट्रान्सपोर्टेशन असेल, सूक्ष्म उद्योग असेल, वीटभट्टी असेल किंवा राखेपासून बनणाऱ्या इतर वस्तू आहेत त्याच्याशी निगडीत आहे। महागाईच्या या दुनियेमध्ये राखीचे जर भाव वाढले तर पुन्हा जो खालचा घटक आहे त्या प्रत्येक वस्तूशी जी राखेशी संदर्भात आहे त्याचे भाव वाढणार आहेत। त्याकरता या ठिकाणी आम्ही या भाववाढीचा निषेध नोंदवत आहे। अंबाई लोकल ब्रिक्स आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशन हे आज 5 दिवसापासून इथं उपोषण रतन इंडियाच्या गेटसमोर सुरू आहे। तरी त्यांना जाग नाही आला। ज्या आमच्या लोकल लोकांच्या ज्या मागण्या होत्या, ज्या कायद्यानुसार आम्हाला जो हक्क मिळाला पाहिजे तो ते मान्य करायला रतन इंडिया पॉवर प्लांट म्हणजे मान्यच करायला तयारच नाही आहे। त्याच्या विरोधात आज आम्ही रेल्वेचा यांचा रूट अडवलेला आहे। जोपर्यंत आमच्या लोकल लोकांच्या ज्या मागण्या आहे 20% जे शासनानं त्यात राखीव ठेवलेला स्मॉल इंडस्ट्रीकरिता लघु उद्योगाकरिता आयात देणे बंधनकारक आहे, तरीसुद्धा ते लोक मानायलाच तयार नाही। त्यांचा उद्देश पुरेपूर हे आहे की स्मॉल इंडस्ट्रीनेही यांच्या ओपन टेंडर प्रक्रियेत सहभागी व्हावं आणि ते एवढ्या महागाईची फ्लाय ॲश या सर्वांना विकण्याचा घाट या रतन इंडिया पॉवर प्लांट कंपनीचा आहे।